नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? एक महिन्यानंतर मी उगवलो गाईच. तर आता मी चाललो शंकरचे मंदिर. आणि एक महिन्यानंतर उगवायचं कारण असं आहे का आमच्या गावात आहे सप्ताह गाईच. सप्ताह आहे म्हणून गाईच कॉन्टेंट निघाला आहे गाईच. तर आता मी चाललो शंकरच्या मंदिरात. इथून येतो नाश्ता करीन ना मग जाईन मंदिर काय बोलता मंदिरात जाईन गाईच. लेट्स गो गाईज. ओम चंद्रम महापुत्री ओम चंद्रम महापुत्रं पवित्रं पापनाशनम् आदाहति नित्यं लक्ष्मी देश सर्वदा चंद्रं समर्पयामि अक्षरमो चंद्रं विदन्ताभिष्टं समर्पयामि ओम सरस्वती संस्कृताय नमः वेदमन्त्रं ओम नमो विल्मिने च कवचिने च नमः भवतिने च नमः सुतसुतसेनाय च नमः धुन्दुभ्याय च अनन्याय च नमः वेदमन्त्रं समर्पयामि बेलपत्रे आचमनीयं समर्पयामि पुष्पमाल्यादीनं सुगन्धीनि माल्यादीनं देवो. तर गाईज मस्तपैकी पूजा झाली. आता चाललो घरी. भूक पण लागले जरा. बघू काय केलं असेल तरच, नाही तर जाण मंदिरावर गाईज डायरेक्ट. मोठे ब्लॉगर गाईज, मोठे ब्लॉगर. गाईज दर्शन करून घ्या, खूप छान बनवले. गाईज हे बघा 2-2 पापड घेतात गाईज. आम्ही अजून जेवायचं. काय काय नाही काहीतरी बोलला गाईज. गाईज जेवायला घेतले. कंची भाजी आहे काय माहिती नाही. डाळ भात पापड आहे त्या माहिती आहे. चणा डाळ गाईज, चणा डाळ. तर गाईज जिथे सप्ते आहे तिथे चाललो. आता थोडेच वेळात गाईज 9 वाजता कीर्तन आहे. दाखवतो तुम्हाला. आता 7:30 वाजलेत. काय असेल जेवायला? मुगाची भाजी गाईज. जाऊन दे तिथे जाऊन बघूया. भाजी नाही सगळं प्रोग्राम. गाईज हे पोऱ्याचा बड्डे आहे. गाईज हे बघा काय द्यायला लागले गाईज. 5 रुपयाचं चॉकलेट. आमचे बड्डे ना ये बस तू डबल चिकन काय असेल ते. पण यांचा काहीच तेच दिवशी पेपर. आता बोला बस म्हणा पार्टीला तुम्ही माझ्या बड्डेच्या दिवशी तुमची या आहे पेपरान तुमची. चला गाईज माझा फायनल झालेला आहे. मी रेणार उभा. आता घालीन कपनी थोड्या वेळात. रेन उभा थोड्या वेळात. चरण कीर्तन या एक पदाच्या द्वारा तुकोबराईनं शास्त्र विचार केलेला आहे. कोणत्या शास्त्राचा? सांख्य शास्त्राचा. शास्त्र किती आहेत? 6. तर त्या 6 शास्त्रामध्ये सांख्यशास्त्र आहे. हे सांख्यशास्त्राची निर्मिती कोणी केली माहिती का तुम्हाला? लिहिलं कोणी? गंगासागरला जी माणसं गेली तिथं गेल्यानंतर कपिल ऋषींचं दर्शन घेतात. कुठे? गंगासागरला. त्या कपिल मुनींनी
हे ते कपिलो सांख्यया, कपिल मुनीनं सांख्य शास्त्र लिहिलं. सांख्य शब्दाचा अर्थ होतो संख्यया हेतवे, जे संख्या सांगतं जगाला ते सांख्य शास्त्र. आता कोणती संख्या? आपला मूळ मुद्दा एक. मग एक कशाला म्हणावं? आमचे दिनकर बाबा जुने माणसं आहेत. तुमच्याकडे एक कशाला म्हणतात? एकाला म्हणतात का शून्याला म्हणतात? बरं जाऊ द्या, आता एक सोडून द्या, एक सोडून द्या, शून्य कशाला म्हटलं जातं? शून्य म्हणजे 10, 5, 15, 20 किती असते? शून्य म्हणजे काय असते? हा, मग डायरेक्ट म्हणणं नुसतं शून्यच असतो. काय असतो? शून्य. आता लक्ष आहे. मी घरी आलो, मी तिथे बसलो, मी व्हिडिओ काढायसाठी बसलेलो. तिथे त्याही विचारतात मला शून्याला काय म्हणतात, एकला काय म्हणतात. माझी तिथं हसून जेव झाले. तर साईडला मित्र बसलेला, तो सांगते, त्याला बोलतो बोल तू, मी नाही बोलत. त्यामुळे तुम्हाला दाखवतो काहीच. विषय असा झाला का तिथे टीव्ही दाखवलं, लाईव्ह दाखवायला लागले, पण असं झाला का तेच टाइमवर कम्प्लीटली स्क्रीन ब्लॅक झाली. मला प्रश्न विचारला तेव्हाच काहीच. माझ्याकडे आहेत तसे व्हिडिओ, मी असेल तर बघा आहे, नाही तर नाही. जाऊ दे, त्याला काहीच 11 वाजले. ब्लॉग एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर 100% लाईक करा गाईज. आपलं असेच ब्लॉग येत राहतील आता 3 दिवस 3.5 दिवस असं म्हणजे ते. बाय गाईज, बाय.